नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये. डेली ऑनलाईन टेस्ट होत असतात. माझी सराव टेस्ट क्रमांक 20 आज आपल्याला बघायची आहे. वेळ न घालवता एक एक प्रश्न बघूया. राष्ट्रचिन्हाच्या तळभागाच्या डाव्या बाजूस कोणता प्राणी आहे? घोडा. भारताचा नॅशनल सस्तन प्राणी कोणता आहे? हनुमान लंगूर. केरळ राज्यातील प्रसिद्ध सण कोणता आहे? ओणम. भूदल दिन केव्हा साजरा केला जातो? 15 जानेवारी. भारताची पहिली विमानवाहू नौका कोणती? INS विक्रांत. INS विक्रांत. भारताची शुक्र मोहीम कोणत्या वर्षी राबवण्यात येणार आहे? 2028. 2028. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला अभिनेत्री कोण? देविका राणी. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय महिला कोण? मालवत पूर्णा. मालवत पूर्णा. भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? केरळ. राजस्थान मधील थंड हवेचे ठिकाण कोणते? माउंट आबू. मद्रास स्टेटचे नवीन नाव काय झाले? तामिळनाडू. भारताच्या पश्चिमेस व निर्तेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. सौराष्ट्रातील जुनागड गीरच्या जंगलात कोणता प्राणी आढळतो? सिंह. कोळसा गाडलेला सूर्यप्रकाश का म्हणतात? म्हणजेच कोळशाला गाडलेला सूर्यप्रकाश का म्हणतात? त्याचे उत्तर आहे तो हजारो वर्षापूर्वी गाडलेल्या वनस्पती पासून बनतो. 15व्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते? आपली जनगणना आपले भवितव्य. माझा 17 या उदाहरणात नाम कोणते आहे? सदरा. श्रीमंतांना गर्भ असतो. या वाक्यातील श्रीमंतांना हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेषण साधित नाम. नापास झाल्यावर तुझी सगळी वाक्याचे कोणत्या प्रकारचे नाम आहे? व्यवसाधित नाम. म्हणजे या शब्दाचे अनेक वचन काय? शौर्य या शब्दाचे लिंग काय आहे? पुसटले. बाळ कडू पाजणे म्हणजे काय? बाळ मनावर संस्कार करणे. डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्यात चराचा युक्त पाने न दिसणे. दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार वाऱ्यावर सोडणे. रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा जास्त ठेपी लागणे या वाक्प्रचाराचा अचूक सांगा. त्या नादी लागणे. अशा एका विषयाचे दोन चॅप्टरचे तर आपण विषयावर आणि चॅप्टर अभ्यास करायचा आणि 24 तासाच्या आत म्हणजे तुमचा आता पेपर झाल्यापासून तुम्हाला 24 तास आपण अभ्यास करायचा आणि एकही डेली टेस्ट मला डेली प्रोग्राम हा तुम्हाला नवी दिशा अकॅडमी चॅनल सांगतो चॅनलला मिळेल. आपण चॅनलला जॉईन व्हायचं आहे. थांबूया. धन्यवाद.